अगर कुछ भी होता है तो विपक्ष नेता देवेंद्र फडणवीस पर झूठे आरोप लगते हैं। फडणवीस का सीबीआई से कोई लेना देना नहीं है, फिर भी अनिल देशमुख उन पर आरोप कर रहे हैं। इसका कारण यह है कि वह देवेंद्र फडणवीस के खिलाफ खड़ा होना चाहते हैं। मेरी चुनौती है कि वह अपने काटोल निर्वाचन क्षेत्र में खड़े हो और निर्वाचित हो। आगामी चुनाव में अनिल देशमुख काटोल में हारने वाले हैं, ऐसा दावा भारतीय जनता पार्टी नेता आशीष देशमुख ने किया। वे आज नागपूर में मीडिया से बात कर रहे थे। आणि बघा, काहीही झालं तर अनिल देशमुख साहेब आजकाल देवेंद्र फडणवीसांना मध्ये आणतात। खोटे नाटे आरोप फडणवीसांवर लावण्याचं काम मागील 3 महिन्यांमध्ये सातत्याने अनिल देशमुखांनी केलेलं या राज्याने पाहिलं आहे। याचं कारण काय आहे? कारण हेच आहे का त्यांना देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात उभं राहायचं आहे, म्हणून विरोधकाला काहीतरी चुकीच्या खोट्या नाट्या बातम्याच्या माध्यमातून त्रास देण्याचे त्यांचे हे प्रयत्न आहेत। आज मी अनिल देशमुखांना आव्हान करतो की आपण काटोल सोडून इतरत्र सगळीकडे दुसरे मतदारसंघ शोधत फिरत आहात। माझं त्यांना आव्हान आहे, चॅलेंज आहे की त्यांनी स्वतःच्या काटोल मतदारसंघामध्ये उभे राहून निवडून येऊन दाखवावं। भारतीय जनता पार्टीचं संघटन हे 2014 पासून तिथे अतिशय बलशाली झालंय आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज अनिल देशमुखांबद्दल असलेली काटोल विधानसभेतली नाराजी नक्कीच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनिल देशमुख हे जर त्यांच्या काटोल विधानसभेतून लढले तर पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही आहेत आणि म्हणून ते इतरत्र दुसरे कुठेही मतदारसंघ शोधण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्यासाठी ते खोटे नाटे आरोप फडणवीसांवर करतात। नाही बघा, आता तुम्ही सांगा सीबीआयचं आणि फडणवीसांचं काय देणं? आणि स्वतः काही केलं असेल त्यासाठी सीबीआयने तुमच्यावर गुन्हा जर दाखल केला असेल, सीबीआयचं आणि फडणवीसांचं जेव्हा कुठं काही देणं घेणंच नाही तेव्हा फडणवीसांवर आरोप करण्याचं अनिल देशमुखाचं कारण काय? हा मला त्यानिमित्ताने त्यांच्यासमोर प्रश्न आहे।